विशेषतः 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या 200व्या जयंतीचं वर्ष आणि आज 14 एप्रिल बाबासाहेबांच्या 135व्या जयंतीचं वर्ष. या दोन गुरु शिष्यांच्या जयंतीच्या निमित्तानं तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. बौद्धजन सेवा संघ दापोली मंडनगड आयोजित या जयंती महोत्सवाचे आयोजक विचारपीठावरील आपल्या विविध संघटनाचे पदाधिकारी, जबाबदार कार्यकर्ते आणि भर उन्हामध्ये या जयंतीच्या निमित्तानं या सभा मंडपामध्ये आणि सभा मंडपाच्या बाहेर जे आपले बंधू भगिनी उपस्थित आहेत ते सर्व मित्र बंधू भगिनीनो, सर्वप्रथम बौद्धजन सेवा संघ मुंबई यांनी आजच्या या कार्यक्रमाबद्दल मला येण्याचं निमंत्रण दिलं. याच्यापूर्वी या मंडणगड भागामध्ये, दापोली भागामध्ये मी अनेक वेळा येऊन गेलोय, पण तरी देखील आजच्या निमंत्रणाबद्दल त्यांना मनपूर्वक धन्यवाद. गेले 4 दिवस मी महाराष्ट्राच्या पुणे, सोलापूर, कोल्हापूर, गडहिंग्लज, रात्री कोयना नगर आणि हा टप्पा करत करत मग तुमच्या दापोलीला पोहोचलोय. आज 14 एप्रिल आहे. वर्षानुवर्ष आपण साजरी करतो. प्रमाण थोडंफार इकडं तिकडं होतं, कधी वाढतं, कधी कमी होतं, कधी बिघडतं, पण 14 एप्रिल मात्र होत आहे. याही वर्षी तुम्ही भव्य प्रमाणात करताय, ही अत्यंत चांगली बाब आहे. त्या निमित्तानं तुम्ही मोठ्या संख्येनं उपस्थित आहात, तीही चांगली बाब आहे. पण जयंतीकडे आपण किती उत्सव म्हणून बघायचं, जयंतीकडे आपण किती सण म्हणून पाहायचं, की जयंतीकडे पाहण्याचा आणखी एखादा दृष्टिकोन विकसित करावा, अशा प्रकारचा देखील विचार करण्याची आज वेळ आहे. उलट आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या नावानं प्रचंड दंगा धुडगूस घालावा अशी अनेकांची इच्छा आहे. आपण त्यांची इच्छा पूर्ण करायची की आपल्या मनातलं करायचं, याचाही थोडाफार गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. आणि म्हणून महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करताना उत्साह असावा, आनंद असावा, अभिमान असावं, पण भान मात्र नक्की असावं. आणि ते भान अलीकडे कुठेतरी थोडंसं का होईना ते हरपत चाललंय. ते भान जाग्यावर आणण्याची जबाबदारी जे जे आपल्या चळवळीतील जबाबदार विविध संघटनाचे पदाधिकारी लोक आहेत त्यांनी मात्र ही जबाबदारी पार पाडली पाहिजे. तेव्हा हे चांगलं घडेल, याच्यापेक्षा चांगलं घडेल अशी अपेक्षा मी आपल्याकडून व्यक्त करतो. मी येऊन इथे एक अर्धा पाऊण तास झाला, अनेक जणांचे सत्कार झाले. सत्कार करणंही गरजेचं आहे, पण माझ्या डोक्यात विचार आला की अशा सभेला प्रकाश आंबेडकर असते तर थांबले असते का, की तुमच्या त्या सत्काराचा कार्यक्रम पाहून त्यांनी तुम्हाला कोणती ट्रीटमेंट दिली असती. पण काय, आम्ही हाडाचे कार्यकर्ते खालून वरती आलो म्हणून आमच्या सहनशीलते शक्ती प्रचंड आहे. आणि त्यामुळे मी माझ्या मर्चंडे बंधूला म्हटलं, यार आपण आटपूया, उन्हाची वेळ होते. थोडक्यात का होईना त्यांनी आटोपत घेतलं. बाबासाहेबांची महापुरुषाची जयंती आपण का करावी इथपासून सुरुवात. आपली एकमेव भावना आहे,
मगाशी आमचे बंधू म्हणाले जे काय आहे ते बाबासाहेबांच्यामुळं, त्यांच्या संघर्षामुळं. पण त्याचबरोबर आपण फुल्यांनाही विसरता कामा नये. बाबासाहेबांचे गुरु आहेत महात्मा ज्योतिबा फुले, त्यांची जयंती आहे 11 एप्रिल. माझी बौद्धजन सेवा संघाला हात जोडून विनंती असेल, पुढच्या वर्षी बाबासाहेबांच्या जयंती सोबत फुल्यांची पण जयंती सोबत करा. बाबासाहेबांच्या व्यापक भूमिका आहे, आपण ही व्यापक भूमिका घ्यायला शिकायला पाहिजे. बाबासाहेबांनी बुद्धाला गुरु मानलं, आपल्याला बुद्धाशी जोडलं. फुल्यांना गुरु मानलं, आपल्याला फुल्यांशी जोडलं. बाबासाहेबांनी कबीराला गुरु मानलं, आपल्याला कबीराशी जोडलं. एखादा ग्रंथ लिहिला तर कुठल्या चोखामेळ्याला अर्पण करून तुमचं नातं चोखामेळ्याशी जोडलं. एखाद्या पुस्तकामध्ये अर्पण पत्रिका कुणाला केली तर नंदनार नावाच्या दक्षिण भारतातल्या तामिळनाडूतल्या अस्पृश्यतेच्या विरोधात ज्यांनी त्या काळामध्ये लढा केला म्हणून ज्यांची हत्या झाली त्या नंदनारला अर्पण केला, त्या नंदनारशी तुमचं नातं जोडलं. त्यामुळे बाबासाहेबांचा व्यापकता हा दृष्टिकोन आपण लक्षात ठेवला पाहिजे. आणि ती व्यापकता लक्षात ठेवून तुम्हाला ही विनंती केली. हा माझा आगाऊपणा नाही, उर्मटपणा नाही, पण चळवळीतला माझा प्रामाणिकपणा आहे. त्या प्रामाणिकपणाच्या पोटी मी तुम्हाला ही विनंती केली. पुढच्या वर्षी हा बदल घडेल अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. मी म्हटलं जयंती करतो कशासाठी? जयंती अशासाठी करतो की बाबासाहेब तुम्ही फार काय केलं, आम्हाला काही फार काही जमत नाही, आम्ही तुमची जयंती करतो, असा एक वर्ग आहे. तुम्ही बरंच काही सांगितलं, सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक आम्हाला जमत नाही, आम्हाला पेलवत नाही. मग आम्ही मात्र तुमची जयंती धूमधडाक्यात करतो, तेवढं मात्र आम्हाला जमतं. त्याच्यासाठी वेळ प्रसंगी दानशूर करण्याची अवलाद आमच्या कोकणात भरपूर आहे, ती पण कधी कधी मदतीला येते. म्हणजे सगळ्या महाराष्ट्रात आहे, कोकणातच आहे असं नाही, तीही मदतीला येते. वेळ प्रसंगी आम्ही त्यांची मदत घेतो नाही घेतो तो एक भाग वेगळा, पण आम्ही जयंती फार मोठ्या उत्साहात साजरी करतो. बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीमध्ये 42 साली मुंबईतल्या नायगावातली त्यांची जयंती त्यांनी पाहिली. 1942 ची नायगावातली जयंती, बीडीडी नायगाव, ही जयंती त्यांनी स्वतः पाहिली. आणि त्यावेळेला ते म्हणाले होते अशी जयंती साजरी करण्यापेक्षा मी जे कामाला लागलोय ते कामाकडे थोडं गांभीर्यानं लक्ष द्या, त्याच्यामध्ये योगदान द्या, त्याच्यामध्ये कसं हे पुढे नेता येईल याचा विचार करा. आपण ती बाबासाहेबांची भूमिका आज तरी आपल्या मनामध्ये ठेवली पाहिजे. आणि ही भूमिका आपण जेव्हा ठेवतो तेव्हा महापुरुषाच्या जयंत्या आपल्या संघर्षाचा भाग असला पाहिजे, आपल्या आंदोलनाचा भाग असला पाहिजे, आपल्या व्यापक लढ्याचा भाग असला पाहिजे. तो फक्त एखाद्या महापुरुषाच्या प्रतिमाचं पूजन आणि त्या निमित्तानं वेगवेगळे सब प्रोजेक्ट, हे सब प्रोजेक्ट राबवण्यासाठी जयंतीचं आयोजन असता कामा नये, हे तेवढ्याच बाबीला आपण स्पष्ट केलं पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या जयंतीचा मी संदर्भ अशासाठी दिला की 2026 हे वर्ष फार महत्वाचं आहे. एक तर फुल्यांची 200वी जयंती, बाबासाहेबांची 135वी, महाडच्या 14 तळ्याच्या संघर्षाची 100वी, गाडगे महाराजांची 100वी, शाहू राजाची 24ला 150 वर्ष झाली, 22ला लोककवी वामनदादा कर्डक यांची शताब्दी झाली. या सगळ्यांच्या जयंत्यामधून आपण आज आपणालाशी जोडतो ती एक कडी म्हणून, एक त्या कडीचा भाग म्हणून. आणि हा भाग म्हणून आपण जेव्हा पाहतो तेव्हा बाबासाहेबांची जयंती करणाऱ्यांनी, फुल्यांची जयंती करणाऱ्यांनी आज विचारावं की आज बाबासाहेब असते तर त्यांनी आमच्या प्रश्नाकडे कसं पाहिलं असतं, आज बाबासाहेब असते तर त्यांनी सरकारकडे कसं पाहिलं असतं, आज बाबासाहेब असते तर शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे त्यांनी कसं पाहिलं असतं,
आज बाबासाहेब असतं तर देशाच्या अर्थव्यवस्थेच्या नाड्या मुठभर लोकांच्या हातामध्ये एकवटलेल्या आहेत. त्यावेळेला त्यांनी आर्थिक धोरणाविषयी काय भाष्य केलं असतं, अशा पद्धतीनं पाहणं आजकाल गरजेचं आहे. आणि हेच पाहण्याचा आपण प्रयत्न अर्ध्या पाऊण तासाच्या या प्रवचनामध्ये आपण करणार आहोत. मी जे काही संदर्भ देईन ते व्यक्ती संदर्भ नसतील, ते विषय संदर्भ असतील. आणि त्यामध्ये मग कुणाचा ओघाना नामोल्लेख आला तर उगाच वाईट वाटून घेऊ नका, किंवा कुणाला लागलं पाहिजे असं त्याचा हेतू नसेल. कारण चालता चालता वाटेत जर एखादा दगड आला तर त्या दगडाला उचलून बाहेर फेकावं लागतं. एखादं कुत्रं मागं लागलं तर एखादा दगड उचलून त्याच्या अंगावर फेकावा लागतो. हे चळवळीचं तंत्र आहे. तसा जर दगड कुणाला लागला तर मात्र वाईट वाटून घेऊ नका. हे सुरुवातीला तुम्हाला मी स्पष्टपणे करतो. मी म्हटलं ना, बाबासाहेब आज असते तर कसं पाहिलं. पहिल्यांदा आपण आपल्याविषयी बोलूया. आपल्याला दुसऱ्याविषयी बोलणं फार प्रिय असतं. दुसऱ्यांच्या वरती आग पाकड करणं आपल्याला प्रिय आहे. त्यांचे दोषारोपण, त्यांच्या कमीपणा याच्यावरती बोलणं आपल्याला फार आवडतं. आणि याच्यावरती टाळ्या पण पडतात. मग वक्त्याला तसंच आवडतं की आपण असंच बोललं पाहिजे. वक्ता बिघडतो याच्यामुळं तो स्वतःच्या कन्स्ट्रक्टिव्ह मांडणीपासून भटकतो आणि मग पॉप्युलर पद्धतीची भाषण करायला जातो. आणि पॉप्युलर पद्धतीच्या भाषणामध्ये आपल्याला काय आवडतं, यानं त्याची कशी काढली, त्यानं तशी कशी काढली, हे आपल्याला आवडतं. आणि ते आवडणाऱ्यामुळं मग मूळ विचार हे बाजूला पडतात आणि मग जोशामध्ये होश के अलावा सब कुछ अशा पद्धतीनं आपण या प्रवाहात सामील होतो. ते न होता मी म्हटलं पहिल्यांदा विचार करूया आपला. आपला जेव्हा विचार करतो तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या उर्वरित जीवनामध्ये त्यांच्या आयुष्याची ध्येय किती पूर्ण झाली, त्यांच्या आयुष्याची ध्येय उद्दिष्ट किती पूर्ण झाली आणि किती अपूर्ण राहिली, याचा जमा खर्च मांडण्याची तयारी पाहिजे. आणि तो जमा खर्च मांडताना बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये त्यानं केलेली कामं, त्यांनी केलेलं कार्य आणि मग त्यांनी सोडून दिलेलं कार्य, अर्धवट राहिलेलं कार्य, याच्या बाबतीमध्ये आपण कितपत प्रवास केला याचा जमा खर्च करण्याची गरज आहे. आणि हा जमा खर्च करताना मी पहिल्यांदा निकष लावतो की बाबासाहेबांची एक घोषणा की हा देश संपूर्ण भारत बौद्धमय झाला पाहिजे, हा देश बौद्धमय झाला पाहिजे. आता माझा प्रश्न तुम्हाला आहे की त्या बाबासाहेबांच्या संकल्पनेनुसार आपला जेव्हा मी म्हणतोय तेव्हा फक्त बौद्धांचा नाही, या सगळ्या देशवासियांचा त्या दिशेनं किती प्रवास सुरू आहे. आणि त्या ध्येयाच्या अनुषंगानं, बाबासाहेबांच्या इच्छेच्या अनुषंगानं आपली सामुदायिक वाटचाल किती आहे. आता बाकीच्यांची चर्चा इथं करायची गरज नाही. इथं जे बसलेले आहेत, ज्यांचा दावा आहे की आमच्या रक्तातला प्रत्येक थेंब थेंबच बाबासाहेबांचा आहे, त्या लोकांना हा खरा प्रश्न आहे की भारत बौद्धमय करण्याच्या अनुषंगाने आम्ही काय केलं. आणि जेव्हा भारत बौद्धमय करण्याची बाधा आहे तेव्हा बाबासाहेबांच्या या धोरणामागं या देशातलं सांस्कृतिक राजकारण आहे. नुसतं राजकारण लोकांना कळतं, सांस्कृतिक राजकारण खूप कमी लोकांना कळतं. आपल्याला राजकारण कोणतं कळतं? नगर परिषदचं सदस्य होणं, झेडपी तालुका पंचायतचं सदस्य होणं, काही का होईना कुणाची का शेपटी धरून का होईना पण निवडून जाणं, त्याला तुम्ही राजकारण समजता. मी त्या राजकारणाविषयी बोलत नाही, मी बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या सांस्कृतिक राजकारणाविषयी बोलतो. आणि ते सांस्कृतिक राजकारणाचा कधी आमच्या डोक्यामध्ये लवलेश तरी आहे का? आणि त्याचं उत्तर तुम्ही स्वतःला विचारा. जर तो लवलेश नसेल तर त्या बाबासाहेबांच्या संकल्पनेचा प्रवास आम्ही कसे करू, त्या प्रवासाच्या अनुषंगाने कशी वाटचाल करू, आम्हाला ते शक्य होईल की नाही. आणि ही बाब तपासताना पहिल्यांदा जे स्वतःला बौद्ध म्हणून दावा करतात, स्वतः बौद्ध म्हणून अस्मिता जपतात,
त्या बौद्धाने आपण तरी 100% बौद्ध झालो आहोत का, हा पहिल्यांदा स्वतःपासून प्रश्न निर्माण करावा की आपण बौद्ध होता होता सोबतच आरक्षणाच्या लपड्यामध्ये अडकण्यासाठी जात नावाची चीज आपल्या खांद्यावरती घेतली. एका बाजूला उजवा खांदा बौद्धाचा आणि डावा खांदा हा जातीचा. हे विषम समीकरण आहे, हे विषम समीकरण आहे. आणि हे विषम समीकरण बाबासाहेबांना अभिप्रेत नव्हतं. आणि म्हणून माझी साधी आंबेडकरवादी कोण, मी बौद्ध म्हणत नाही, पण साधा आंबेडकरवादी कोण याचं जर प्रश्नाचं उत्तर शोधायचं म्हटलं तर जो जातीला झुगारून देतो तो आंबेडकरवादी, जो जातीला नाकारतो तो आंबेडकरवादी, जो जातीला कुरवाळून बसतो, खांद्यावरती घेतो, जातीचा वाहक होतो तो आंबेडकरवादी नाही. कारण आंबेडकरवादाचा दुसरा अजेंडा आहे जातीचा सर्वनाश, जातीचा संपूर्ण नाश. आणि त्या अनुषंगानं पाऊल म्हणून बुद्धिझम आहे, त्या अनुषंगानं पाऊल म्हणून सांस्कृतिक राजकारणाचा भाग म्हणून बुद्धिझम आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये त्यांनी वेगवेगळ्या टेक्निक वापरल्या. त्या टेक्निक त्यांनी आपल्या गुरुपासून शिकल्या. मग ते कबीर असतील, बुद्ध असतील. बुद्धांनी बौद्ध धर्मामध्ये मानव मुक्तीचं कल्याण पाहिलं, त्यांनी तो मार्ग निवडला. महात्मा ज्योतिबा फुलांनी बुद्धाची प्रस्तुती केली, बुद्धाची स्तुती केली, बुद्धाला महापुरुष आणि कल्याणकारी पुरुष म्हटलं. आणि त्याच बुद्धाचं तत्वज्ञान वेगळ्या पद्धतीनं सार्वजनिक सत्य धर्म या कल्पनेद्वारे महात्मा ज्योतिबा फुल्यांनी मांडलं. हे वेगवेगळ्या महापुरुषांनी त्यांच्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं मांडलं. दक्षिणेमध्ये श्रीनारायण गुरु यांनी देव नाकारला, ईश्वर नाकारला, धर्म नाकारला आणि वेगळ्या पद्धतीचं तत्वज्ञान मांडलं. पण श्रीनारायण गुरु यांचे सगळे शिष्य हे त्या काळी मोठ्या संख्येनं बौद्ध झाले. कारण श्रीनारायण गुरु स्वतः हे बौद्ध तत्वज्ञानाचे पुरस्कर्ते होते. आपल्याला श्रीनारायण गुरुशी जुळता येत नाही. आपल्याला दक्षिणेकडचे पेरियार ई.व्ही. रामस्वामी त्यांच्याशी जुळता येत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म घेण्याच्या अगोदर या भारतामध्ये सगळ्यात जास्त बुद्धाच्या जयंत्या कोणी केल्या तर त्या पेरियार ई.व्ही. रामस्वामी नाईकरांनी केल्या. पेरियार ई.व्ही. रामस्वामी नाईकरांनी केल्या. त्यावेळेला एक पत्रकार एका बुद्धाच्या जयंतीमध्ये पेरियारला विचारतो, पेरियारजी आर यू बुद्धिस्ट, तुम्ही बौद्ध आहात का? पेरियारजी उत्तर देतात, नो आय एम नॉट बुद्धिस्ट, मी नाही, मी बुद्धिस्ट नाही. मग तो पत्रकार विचारतो, मग तुम्ही कोण आहात? आणि पेरियारजी म्हणतात, आय एम अ रॅशनलिस्ट, आय एम अ रॅशनलिस्ट, मी विवेकवादी आहे. आणि मग पुढे म्हणतात, आय एम अ रॅशनलिस्ट देअरफॉर आय एम बुद्धिस्ट, म्हणजे मी रॅशनलिस्ट आहे म्हणून मी बुद्धिस्ट आहे. आता हा पेरियारचा नव्या प्रकारची बुद्धिस्टची संकल्पना आपल्याला आम्हाला अजून कनेक्ट नाही. जो परवा जम्मू काश्मीर मधला सोनम वांगचुक जेलमध्ये गेला तो सुद्धा लडाख मधल्या बौद्ध संस्कृतीचा नागरिक आहे. आम्हाला आमच्या बौद्ध अस्मिता आणि बौद्ध संस्कृतीची व्यापकता ही अजून समजत नाही, ही नीटपणे कळत नाही. आणि म्हणून बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं सांस्कृतिक राजकारण मोठं करायचं असेल तर तुम्हाला राजकारण हाताळता आलं पाहिजे, आम्हाला राजकारण करता आलं पाहिजे. आता राजकारण मी म्हणतो तेव्हा पुन्हा प्रचलित राजकारण कुणाच्या तरी याच्या त्याच्या मागे धावणं त्याला राजकारण म्हणणं किंवा आपण राजकारण म्हणून स्वीकारणं ही बाबासाहेब आंबेडकरांशी प्रतार नाही, ही बाबासाहेब आंबेडकरांशी धोकेबाजी आहे. थोडासा जर कडवट शब्द वापरायचा म्हटलं तर ही बाबासाहेब आंबेडकरांची गद्दारी आहे. आजकाल महाराष्ट्रात गद्दारी शब्द जास्त फेमस आहे, म्हणजे लवकर कळावा म्हणून. आता या बाबतीत प्रामाणिकपणानं आपण बाबासाहेबांना सर्वस्वी मानतो ना, मग संपूर्ण बाबासाहेब स्वीकारा. स्वार्थीपणानं पाहिजे तेवढा बाबासाहेब स्वीकारणं ही गद्दारी आहे, हा नालायकपणा आहे. आणि तो नालायकपणा कोणत्या तरी मजबुरीपोटी, कोणत्या तरी शूद्र स्वार्थापोटी करत असाल तर तुम्ही बाबासाहेबांचे वफादार लोक नाही, ही सुद्धा बाब नीटपणे समजून यायला आहे.
बाबासाहेबांनी राजकीय भूमिका मांडताना स्पष्ट सांगितलं, झोपडीत राहणं पसंत करा, मोडण्याच्या विचारात पडू नका, राजमहालात जाण्याची स्वप्न पाहू नका. आपण काय करतो? आपण काय करतो? आपल्याला झोपडीची लाज वाटते, आपल्याला राजमहालाचा लोभ लागतो, राजमहालाचं आपल्याला ऐश्वर्य बोलवतं, खुणावतं, आणि आपण झोपडीचा त्याग करतो. झोपडी उद्ध्वस्त, 7-12 गाय. मग ही बाबासाहेब आंबेडकरांची प्रतारणा की प्रामाणिकपणा? आणि मग प्रामाणिक का आहे तो समाज कसा म्हणायचा की प्रामाणिक आहे? आणि मग खाजगी चर्चेत आपण सगळेजण एकत्र भेटतो आणि मग म्हणायचं, मानेसाहेब आपलं कसं होईल? या खाजगी चर्चाला उत्तर नाही मिळत. हे निर्णय घेण्याच्या भूमिका आहे, आणि या निर्णय घेण्याच्या भूमिका जर आपण प्रामाणिकपणाने घेतलेला नाही तर मग मात्र दुसरी आपल्या समोरची षडयंत्र मोठी बनून येतात. मोठं बनून षडयंत्र येतं. आता एक नवीन षडयंत्र तुमच्या समोर आलं. काय षडयंत्र आलं? बाबासाहेबांचं जात निर्मूलन, अनिलेशन ऑफ कास्ट हा एक अजेंडा, जातीयतेचं निर्मूलन हा एक अजेंडा. त्याच्यासाठी बुद्धिझम हे एक टेक्निक, कल्चरल टेक्निक, बुद्धिझमचा प्रवास हा त्याचाच भाग. पण या भारतामध्ये जाती व्यवस्था मजबूत राहिली पाहिजे, यासाठी सरकार काय करतं, सरकारी यंत्रणा काय करते, हे नीटपणे जर समजून घेतलं नाही तर जातीला तुम्हाला हँडल करता येत नाही, जातीला तुम्हाला पराभूत करता येत नाही, जातीचं राजकारण तुम्हाला ओळखता येत नाही. आणि ज्या कार्यकर्त्यामध्ये, नेत्यामध्ये हे जातीयतेचं राजकारण, जातीयतेची षडयंत्र ओळखण्याची कपॅसिटी नाही, तो त्यांचे हल्ले परतवण्यामध्ये अयशस्वी होणार. काय भूमिका? भूमिका सरळ आहे. गांधी आणि बाबासाहेबांचा वाद सुरुवातीला झाला राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये. तो कशावरून? स्वतंत्र मतदारसंघ असावा की नसावा, स्वतंत्र मताचा अधिकार असावा की नसावा. ठीक आहे, गांधीजी मरणासाठी उपोषणाला बसले. गांधीजीने त्यांच्या आयुष्यात मोठी उपोषण एकूण 12 केली. 12 उपोषण. मरेपर्यंत एकच केलं, तेही बाबासाहेबांच्या विरोधात. गांधींनी स्वातंत्र्यासाठी मरेपर्यंत उपोषण नाही केलं. गांधींनी इंग्रजांनी हा देश सोडून जावा म्हणून मरेपर्यंत उपोषण नाही केलं. गांधींनी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांची फाशी टळावी म्हणून कधी मरेपर्यंत उपोषण नाही केलं. या भारताची फाळणी होऊ नये म्हणून गांधींनी कधी मरेपर्यंत उपोषण केलं नाही केलं. पण अस्पृश्यांना अधिकार मिळता कामा नये म्हणून मात्र मरेपर्यंत उपोषण करणारे एक मात्र गांधीजी. त्या गांधींचं वर्णव्यवस्थेवरती प्रचंड प्रेम. ते म्हणाले, बाबासाहेबांना त्यांच्यामधला जो वाद आहे, ते म्हणाले वर्णव्यवस्था चांगली आहे, जात व्यवस्था वाईट आहे. जात वाईट आहे, वर्णव्यवस्था चांगली आहे. आणि बाबासाहेब म्हणाले, अरे वर्णव्यवस्था संपवल्याशिवाय जात कशी संपेल, हा वैचारिक द्वंद्वाचा भाग आहे. हा गांधी आंबेडकरांच्या वैचारिक भूमिकेचा भाग आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जरी राज्यघटना निर्माण करत असताना जातीयतेचं थोडं मोठं होतं तरी देखील अस्पृश्यतेचा कलंक राज्यघटनेच्या माध्यमातून कायदेशीर का होईना पुसून काढला आणि हजारो वर्षाचा इतिहास एका लेखणीच्या फटकाऱ्यानं मिटवून टाकला. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे, त्यांचं वैशिष्ट्य आहे. पण त्याच्यानंतर आलेल्या सरकारांनी जात कशी मजबूत होईल याचेच प्रयत्न केले. आणि आताही काही लोक जात व्यवस्था कशी मजबूत होईल याचाच विचार करतात. 1956 साली बाबासाहेब आंबेडकरांचं राज्यसभेतलं एक भाषण आहे. त्या राज्यसभेतल्या भाषणामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की मी घटनेद्वारे आरक्षण ही व्यवस्था अशासाठी आणली की एका बाजूला तुम्हाला अधिकार मिळावे, तुमची रोजीरोटीची सोय व्हावी, तुम्हाला शासन प्रशासनामध्ये भागीदारी मिळावी, हा माझा एक हेतू आहे, एक माझं उद्दिष्ट आहे. आणि ते उद्दिष्ट बऱ्याच प्रमाणामध्ये यशस्वी झालं. नोकऱ्या मिळाल्या, आर्थिक सुबत्ता आली,
मला वाटतं ती आर्थिक सुबत्ता नसती तर सगळे मुंबईकर आज काही जयंतीला इकडे आले नसते. हे सुद्धा नीटपणे समजून घ्या. ते आरक्षणाच्या लाभार्थीपणाचाच हा भाग आहे. पण आरक्षणाचा दुसरा हेतू काय हे स्पष्ट करताना बाबासाहेब त्या भाषणात म्हणाले की आरक्षणा पाठीमागे माझा दुसरा हेतू आहे. कमीत कमी या आरक्षणासाठी का होईना एससी एसटी एकत्र येतील. एससी मधल्या हजारो जाती एकत्र येतील. एससी एका नावाखाली एकत्र येतील. एसटी एका नावाखाली एकत्र येतील. ही बाबासाहेबांची अपेक्षा होती. म्हणजे कास्ट टू क्लास हा आरक्षणाच्या माध्यमातून देखील प्रवास करणारे बाबासाहेब अजून अनेक लोकांना समजण्याच्या पलीकडच्या हा हेतू होता. म्हणून आपण नोकरीला लागलो. नोकरीला लागल्यानंतर आपल्या एससी कर्मचारी संघटना आल्या. नंतर एससी एसटी आल्या. त्याच्यानंतर एससी एसटी ओबीसी आल्या. आणि आपण सगळे थोड्याफार प्रमाणात का होईना पण शिक्षित वर्ग एकत्रित व्हायला लागलो. लोकांना हे बरं नाही वाटलं. सत्ताधाऱ्यांना आवडलं नाही. अरे तुम्ही एकत्रित व्हायला लागलं तर आमचं काय आमचं काय. आणि मग त्याने जातीच्या नावाने जर तुम्ही एकत्र येत असाल तर जातीच्या नावानं तुम्हाला आम्ही विभक्त करू ही धोरणं राबवायला सुरुवात केली. आरक्षणाच्या नावानं तुम्ही जर एकत्र येणार असाल तर आरक्षणाच्याच नावानं तुम्हाला पुन्हा जातीच्या तुकड्यामध्ये बंदिस्त करू अशी सरकारी धोरणं या देशामध्ये बनायला लागली. आणि ही धोरणं बनण्याची सुरुवात ही आजकालची नाही. ही धोरणं नेहरूच्या कालखंडात बनली. 1964 साली नेहरूंनी या देशातल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं व्यक्तिशः मी आरक्षणाच्या विरोधात आहे. ते पत्र आहे. ज्याला कुणाला सापडलं नाही सापडलं मला येऊन भेटा. पण 64चं पत्र आहे. सगळ्या मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे की व्यक्तिशः मी आरक्षणाच्या विरोधात आहे. पण घटनात्मक मांडणी त्यांना नाकारता आली नाही. त्याला स्पष्टपणे नकार देता आला नाही. पण मग जातीची बंधनं दिली होता कामा नये. त्याची पकड सुटता कामा नये. म्हणून पहिल्यांदा एससीच्या वर्गीकरणाचा प्रयोग जयसिंग हे पंजाबचे मुख्यमंत्री होते. त्या पंजाबमध्ये एकत्रित झालेले एससी तुकड्या तुकड्यामध्ये वाटले सरकार काँग्रेसचं. आता मी जेव्हा सरकार म्हणतोय तेव्हा उगाच कोणीतरी आपण आपल्या पार्टीचा झेंडा खांद्यावर घेऊ नका आणि उगाच मलाच नजरेसमोर ठेवून माझ्यासमोर बोलताय असं नाही. सरकार कुणाचंही असो जे घडलं ते घडलं. नाहीतर उगाच आपल्या अंगावर घ्यायचं ओढून आणि खरंच जर दोषी असाल तर त्यातनं बाहेर पडा. माझं काही म्हणणं नाही. पहिलं सरकार ते होतं. त्याच्यानंतर तेच काम कुणी केलं चंद्रबाबू नायडूंनी. एकत्रित युनायटेड आंध्र प्रदेश तेलंगणा त्यावेळेला वेगळा नव्हता. तिथं शेड्यूल कास्टचे 4 तुकडे केले. अपकडं केलं. आणि एससी मधल्या 2 प्रमुख जाती एक माला आणि मादिगा. माला ही परंपरागत बाबासाहेब आंबेडकरांना समर्थन देणारी जात आणि मादिगा थोडी माग असणारी जात. या दोघांच्या मध्ये प्रचंड ताकदीची भांडणं लावण्याचं काम चंद्रबाबू नायडूंनी आंध्र प्रदेशात केलं. त्याच्यानंतर हे लफडं तामिळनाडूमध्ये पोहोचलं. तामिळनाडूमध्ये करुणानिधी हे मुख्यमंत्री असताना करुणानिधींनी सुद्धा उपवर्गीकरणाचा प्रयोग करताना एका जातीला बाजूला केलं. त्या जातीचं नाव अरुंधतीयार आणि त्या अरुंधतीयार जातीला 3% वेगळं आरक्षण दिलं. 2024च्या निवडणुका हैदराबादची मोदीजींची सभा आणि त्या सभेत मोदीजी म्हणाले वर्गीकरण आमचा अजेंडा आहे. आणि ते फक्त एससीचं नाही एसटीचं नाही ओबीसीचं सुद्धा. कोकणात ओबीसी मोठ्या संख्येनं आहे. कुणबी मोठ्या संख्येनं आहे. या कुणब्यांचे सुद्धा 4 तुकडे ओबीसीचे 4 तुकडे बीजेपी करणार. तुम्ही कितीही मत द्या कितीही लोणी लावा किती मायबाप म्हणा तुकडे करणार. आता हे धोरण हैदराबादच्या सभेत जाहीर झालं आणि त्या धोरणाला सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस गवईंचे सुपुत्र गवई
त्यांनी जजमेंट दिलं की लागू करा. माणसंही ती चांगली निवडतात बरं का. तुम्हाला लागलं पण नाही पाहिजे, दुखलं पण नाही पाहिजे. एखादा कांबळे जाधव मर्चंडेज पकडायचा, त्या मर्चंडेच्या माध्यमातून बोलवून घ्यायचं. तसे गवई सापडले आणि गवईने सांगितलं शेड्यूल कास्टचं वर्गीकरण करा. नुसतं वर्गीकरण नाही म्हणाले, यांना क्रिमिलेअर लावा. गवई सरकारला पाहिजे तर मिळालं, कोणीच मिळालं. अजेंडा घ्यायला सुरुवात केली आणि पहिला अजेंडा राबवला तेलंगणा सरकारनं काँग्रेसच्या. द्या मत, द्या मत. तुम्हा लोकांना आंबेडकरवादी राजकारण आपलं मुक्तीचं साधन वाटत नाही. तुम्हाला अजूनही दुसऱ्यांचं राजकारण तुमच्या मुक्तीचं साधन वाटतं ना, द्या मत. मग द्या. तेलंगणामध्ये वर्गीकरण आलं, पुण्यात तुकडे झाले, कर्नाटकात आलं, आता महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रामध्ये आले तर सोशल मीडिया त्यानेच भरून गेला. सोशल मीडिया त्याच्याशिवाय काही नाही. बरं रिॲक्शन कोण देत आहे? 59 एससीच्या जाती, त्यामधला एकच समूह रिॲक्शन देतोय. बाकीचा समूह रिॲक्शन देतोय का? तो देत नाही. तो शाना आहे, तो शाना आहे. तो शाना अशासाठी म्हणतो की या वर्गीकरणाच्या पाठीमागे तुमच्या नोकऱ्या काढून घेणं हा आमचा हेतू नाही. या वर्गीकरणाच्या भूमिकेतून तुम्हाला आरक्षण आहे की नाही ते तुम्हाला माहिती आहे. आता नोकऱ्या आहेत की नाही ते सगळं माहिती आहे. त्या नोकऱ्या हिसकावून घेणं तुमचा आमचा अजेंडा नाही. पण आंबेडकरी राजकारण, आंबेडकरी समाजकारणाला छेद द्यायचा असेल तर जाती जातीमध्ये वैमनस्य निर्माण झालं पाहिजे. तो आमचा अजेंडा, तो आमचा अजेंडा. आणि त्या अजेंडाला जर मजबूत करायचं असेल तर मग जाती जातीच्या विरोधात उभी केली पाहिजे. हा जो अजेंडा आहे त्यांचा, त्या अजेंड्याच्या ट्रॅप मध्ये आपले अनेक लोक सापडायला लागले. सगळे लोक रिॲक्ट करायला लागले. सगळ्या लोकांनी प्रचंड मोठं रिॲक्ट. आपल्याला हे करावं लागेल, ते करावं लागेल, ते करावं लागेल. मी एकाला म्हटलं, अरे जरा गप्प बसा. ते 59 मधले 58 बाकीचे आहेत, त्यांना काहीतरी करू द्या ना. आपणच सारखं केलं पाहिजे असं काय आहे का? ते 58 आहे, त्यांनाही काहीतरी काम करू द्या. उलट आपण अशी भूमिका घ्यावी, आम्ही आतापर्यंत सगळं केलं, 58 लोकांनी बाकीचे आता काहीतरी करावं आणि याच्यातून स्वतःची सुटका करून घ्यावी. तुम्हाला हे पटतं? तुम्हाला हे पटतं का? नाही, तुम्हाला हे पटत नाही. का पटत नाही? तर तुमची एक समजूत आहे, आपल्याशिवाय हाय कोण. तुमची एक समजूत आहे, आपल्याशिवाय हाय कोण. आणि मग तुमच्याशिवाय हाय कोण? तर एखादा बौद्ध माणूस मेल्यानंतर श्रद्धांजली द्यायला तुमचा आमदार का नाही? एखादा विधानसभेत श्रद्धांजली द्यायला एखादा आमदार का नाही तुमचा? तुमचा एससी एसटीचा बजेटचा निधी पंढरपूरच्या यात्रेवरती खर्च होतो, बार्टीचा पैसा मंदिराच्या जीर्णोद्वारावरती खर्च होतो. तेव्हा तुमचा आमचंच काम आहे म्हणणाऱ्या निधड्या छातीच्या लोकांना तुमचा एक तरी आमदार असं बोलण्याच्या ताकदीचा काम आहे याचा नको विचार करायला. आणि त्यामुळं मी आताही स्पष्ट म्हणतो की आता हे नवीन लपडं आलंय ना, आपण फार गंभीरपणे घेऊ नये. थोडस शांत बसावं, दुसऱ्यांना काहीतरी करू द्यावं. उलट मी तर म्हणतो जाहीर भूमिका घ्यावी. आता आम्हाला बौद्धांना या आरक्षणाच्या लपड्यामध्ये अडकायचंच नाही, सरकारला काय करायचं असेल ते करा, एवढी म्हणण्याची ताकद असली पाहिजे. ही ताकद असली पाहिजे. बघा, तुम्ही जेव्हा असं म्हणाल ना, तेव्हा समोर असणारा लढण्याच्या पवित्र्यात असतो. मार्टिन ल्यूथर किंगची थिअरी आहे कि अमेरिकन पुलिस वायलेंस को हैंडल करना जानती है, नॉन वायलेंस को नहीं. क्या बात. ही जी थिअरी आहे त्याला माहित आहे हा विषय घेतला की बौद्ध चौथाणार, ते अंगावरती येणार, सरकारवरती हल्ला करणार, मग आपण त्यांना हँडल छानपैकी करू, त्यांना वाटेल त्या पद्धतीनं मोल्ड करू.
नंतर आणखी नेते बनवू, एखाद्याला मंत्री करू, एखाद्याला पुन्हा समाज कल्याण खात्याचा आणखीन एखादा मंत्री करू. पावर नसली तरी चालेल, पावर नसली तरी चालेल, पद द्यायला काय हरकत आहे, पद द्यायला काय हरकत आहे. आपण पद देऊ, पावर नाही द्यायची, लोकांना देऊन टाकू आणि हे हँडल करू. हा त्यांचा जो चातुर्यपणा आहे तो आपण कधीतरी समजून घ्यायचा की नाही. रणनीतीमध्ये आपण कधीतरी एक पाऊल पुढे टाकायचं की नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकरांनी दुसऱ्याच्या रणनीतीमध्ये अडकून पडणं हा बाबासाहेबांच्या लेकराचा पराभव नाही, हा बाबासाहेबांचा पराभव आहे असं मानण्याची ताकद तुमच्यात असायला हवी. त्यामुळे आपली लायकी वाढवा, आपली पात्रता वाढवा आणि ही पात्रता वाढवली तर तुमच्या नादी कोण नाहीये. पुणे कराराच्या वेळेला बाबासाहेब सरले ना 2 पावलं माग, ते म्हणाले असते ना मी भिडतो, काय व्हायचं ते हो. जुन्या मंडळींना हे चांगलं माहिती आहे, जुन्या मंडळींना अनुभव आहे. खेड्यात काही झालं असतं त्याने विचार केला, 2 पावलं मागे सरले, पण आंदोलन सोडलं नाही, प्रश्न सोडला नाही. रणनीतीमध्ये तरबेज असणं फार गरजेचं आहे आणि ती रणनीती नसेल तर आताही तुम्ही जनगणनेच्या दुसऱ्या लफड्यामध्ये अडकणार आहात, जनगणनेच्या दुसऱ्या प्रश्नामध्ये अडकणार आहात. आता जनगणना सुरू आहे आणि आपल्याकडे अनेक लोक सल्लागार झालेत. जातीच्या कॉलम मध्ये हेल्या, धर्माच्या कॉलम मध्ये हेल्या. पाहताना तुम्ही, मला तर वाटतं बौद्ध महासभेचं एक पत्रक पण निघालं, पाहिलंय तुम्ही. या कॉलम मध्ये हेल्या, त्या कॉलम मध्ये हेल्या, बाकीच्यांची पण पत्रकं निघाली. ठीक आहे, प्रत्येक जण आपापल्या परीनं सांगण्याचा प्रयत्न करतो. तो काहीतरी सांगतो हे महत्वाचं. जो काही सांगत नाही त्याचं तर वेगळंच आहे, पण काहीतरी सांगतो त्यामुळे त्याचं थोडंफार बरं आहे. आताही आपल्या लोकांच्या डोक्यात प्रश्न आहे, काय लिहायचं, कशामध्ये लिहायचं. आता हा प्रश्न तुमच्या समोर काय, तो प्रश्न तुमच्या समोर आहे तुमचा आयडेंटिटी क्रायसिस आहे, तुमच्या स्वतःच्या ओळखीचा क्रायसिस पिरियड आहे. आपण कोण नेमके, आपण बुद्धिस्ट की शेड्यूल कास्ट, शेड्यूल कास्ट की आणखी कोणी, हा तुमच्या मनातला आयडेंटिटी क्रायसिस आहे. आणि या क्रायसिसचा परिणाम म्हणून हा तुमच्या समोर प्रश्न आहे. आणि म्हणून ही आयडेंटिटी क्रायसिस का, तर तुम्हाला एका बाजूला बौद्धही व्हायचं आहे, जाती नको आहे आणि आरक्षणही पाहिजे. हा तुमचा एक ट्रँगल आहे. आम्हाला बौद्ध अस्मिताही पाहिजे, जाती नको आहे आणि आम्हाला आरक्षणही पाहिजे. हा जो तुमचा ट्रँगल आहे त्या ट्रँगल मध्ये तुमचं सँडविच झालेलं आहे. मी तर म्हणतो ना की बाबासाहेब आंबेडकर जेव्हा बौद्ध धर्माकडे वळले, जुन्या लोकांना ठाऊक आहे 58 साली लोकसभेच्या निवडणुका होत्या आणि धम्म सोहळा 56चा. बाबासाहेबांच्या तालमीत तयार झालेल्या काही लोकांनी बाबासाहेबाला सल्ला दिला होता, थांबा, निवडणुका तोंडावर आहे, धम्म सोहळा करू नका, निवडणुका झाल्यावर करू. बाबासाहेबांनी अशा चेल्या चपाट्याचा ऐकला असतं तर काय झालं. गंभीर आहे प्रश्न. आता ते चेले चपाटे कोण यांची मी नावं घेत नाही, ते बाबासाहेबांच्या तालमीतले, ते नागपूरला दीक्षाभूमीच्या सोहळ्याला गैरहजर होते. निवडणुका हो द्या म्हणाले. बाबासाहेब म्हणाले नाही, ज्याला यायचंय त्याला यायचं, ज्याला नाही यायचं त्याला नाही यायचं. काँग्रेसच्या वतीनं सरदार पटेल म्हणाले बाबासाहेबांच्या लोकांनी बौद्ध धम्म घ्यावा आणि आरक्षणाचा त्याग करावा. त्यावेळेला ते बाबासाहेबांचं वाक्य, पटेलांनी आम्हाला आरक्षणाची धमकी देऊ नये, दलितांच्या सवलती माझ्या कोटाच्या पॉकेटमध्ये आहेत, ते त्यावेळेचं वाक्य आहे. बाबासाहेबांनी त्याची तमानाई बाळगली. सांस्कृतिक राजकारणामध्ये 2-4 आरक्षणाच्या तुकड्याच्या जागा सोडाव्या लागल्या तरी आंबेडकर तयार होते, बाबासाहेब तयार होते. आज आपण 2026 मध्ये
या क्रायसिस मधून कसं बाहेर यायचं? आपण आरक्षणाचा त्याग करायला तयार आहे की नाही असं जेव्हा विचारतो तेव्हा अनेक आपल्या मोठमोठ्या उच्च पदस्थ अधिकाऱ्याची पोरं आरक्षण घेत नाहीत। ही पण वस्तुस्थिती आहे। ही गवईला कदाचित माहिती नसेल, सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस झाले म्हणून दुनियाचं ज्ञान येतं असं काही अर्थ होत नाही। अनेक लोक, माझी स्वतःची दोन्ही मुलं, यांच्याकडे जातीचा दाखला नाही, ज्यांच्याकडे जातीचा दाखला नाही त्याने फायदा घेण्याचा प्रश्न येतो कुठं? आपले अनेक IAS IPS कस्टम एक्साइज अनेक अधिकाऱ्यांची मुलं प्रायव्हेट शाळेत शिकलेत, अनेकांची मुलं आता परदेशी विद्यापीठात शिकतायत, ते आरक्षण घेत नाही, त्यांना जातीच्या दाखल्याचा काही उपयोग होत नाही। पण खेड्यापाड्यातल्या एखाद्या माणसाला गरज आहे, त्याला ती आवश्यकता आहे, पण आवश्यकता आहे म्हणून कोकणातल्या सगळ्या दलितांना घ्यायचं आणि मुंबईच्या म्युन्सिपाल्टीच्या सफाई खात्यात भरती करायचं असं काय अर्थ होत नाही, असा अर्थ होत नाही। तिथं कोणी आरक्षणाच्या नावानं बोंब मारत नाही, तिथं आपलं प्रमाण 99%, तिथं कोणी विचारत नाही, तिथं कोणी म्हणत नाही की इथं 50% वरती का गेलं हे सुप्रीम कोर्टाला दिसत नाही, हे कुठल्या न्यायमूर्तीला दिसत नाही, कारण ती आधुनिक गुलामी आहे आणि ती आधुनिक गुलामी तुम्ही आनंदाने उपभोगीत असाल तर तुम्ही ती उपभोगा, अशा पद्धतीचा दृष्टिकोन त्याच्यामध्ये आहे। मग जेव्हा जनगणनेमध्ये आम्हाला काय द्यावं हा जेव्हा अनेक लोक सांगतात तर मी वकील आहे, तुम्हा बहुतेकांना माहिती आहे, भिडेच्या विरोधातली माझीच हायकोर्टातली पिटिशन आहे, आधी आहे, त्यामुळे भिडेवरती कधीही मी टांगती तलवार ठेवू शकतो। तुम्ही या काही गोष्टी लक्षात ठेवा। महाराष्ट्रातलं गायरानवरचं असते हा माझा आहे, वकील म्हणून आहे, मी कुठली संघटना बोलत नाही, वकील म्हणून स्टे आहे। आता मला सांगा की जर आपल्याला जनगणनेमध्ये काय लिहावं तर पहिल्यांदा मी सांगतो, मी कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे हे मी जाहीरपणे सांगणं, याच्यासाठी माझ्यावरती कुणीही बंधन आणू शकत नाही। 2014चा मुंबई हायकोर्टाचा निकाल आहे की मी माझी जात सांगितलीच पाहिजे अशी काही गरज नाही, माझा धर्म सांगितला पाहिजे अशी काही गरज नाही। आणि या भारतामध्ये सेक्युलर भारताचे नागरिक म्हणून अनेक लोक धर्माशिवाय राहतात, ईश्वराशिवाय राहतात, जातीशिवाय राहतात। त्यामुळे जनगणना आयोग असो किंवा आणखीन काही व्यवस्था असो, मला माझी जात धर्म सांगण्याचं न सांगण्याचं स्वातंत्र्य, पण माझा स्वार्थ आहे, मला आरक्षण पाहिजे, मग सांगावं लागेल, आरक्षण पाहिजे तर मग लिहावं लागेल, सांगावं लागेल, सांगावं का लागेल तर बौद्ध हे वेगवेगळे लोक झाले, एकाच समूहाचे नाही। उदाहरणार्थ लक्ष्मण माने भटक्या विमुक्तीतून बौद्ध झाले, प्रसिद्ध गझलकार सुरेश भट हे ब्राह्मण समाजातून बौद्ध झाले, माझ्या सोबत आलेला सहकारी तो कोकणातला रत्नागिरीचा आहे, मराठा समाजाचा आहे, तो इथं समोर आहे, तो बौद्ध झालेला आहे। आता ते बौद्ध झाले म्हणून ते काही SC मध्ये येत नाही। SC मध्ये कोण येतं? जो मार मांग चर्मकार ढोर अशा ज्या काही जाती आहेत त्यातून जो येतो तो SC होतो। म्हणजे तुम्ही बौद्ध झाला तरी SC मध्ये येता, पूर्वी महार होता तरी SC मध्ये येता, मग आता धर्माच्या कॉलम मध्ये बौद्ध लिहावं, जातीचा कॉलम भरण्याची गरज नाही, अशा पद्धतीने आपण जनगणनेला सामोरं जावं, म्हणजे तुम्हाला त्या दोन्ही संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळेल। जातीचं लपडं खांद्यावर घ्यायची गरज नाही, जातीचं लपडं आपल्या दाखल्यावरती, दाखला कुणाला पाहिजे? ज्याला आरक्षण पाहिजे। मला आरक्षण नको आहे, माझं काय, मला जात लिहिण्याची गरज नाही। त्यामुळे याचाही फैसला आपण कुठेतरी करावा की आरक्षणाच्या नादाला किती लागावं आणि बौद्ध अस्मितेचा पाठपुरावा किती करावा, हा जो काही द्वंद्व आहे तुमच्यामध्ये तो मिटवता आला पाहिजे, त्याची दरी कमी करता आली पाहिजे आणि आज नाही तर उद्या तो निर्णय घेता आला पाहिजे। तसंच
आताही खाजगीकरणाच्या उदारीकरणाच्या जमान्यामध्ये सरकारी नोकऱ्या शिल्लक कुठे आहेत, असतील तर भरत्या कुठे आहेत, भरत्याच नाहीत तर आरक्षण कुठे आहे, ही सगळी परिस्थिती असताना एखाद्या गोष्टीमुळे जर कलंक लागत असेल तर ती बाब आम्ही किती कवटाळावी, तिला किती दिवस पकडून राहावं याचा सुद्धा गांभीर्यपणे विचार करण्याची गरज आहे. या दोन महत्वाच्या बाबीचा मी उल्लेख यासाठी केला की हे तुमचे सध्याचे करंट प्रश्न आहेत आणि तुम्हाला हेच महत्वाचे वाटतात आणि याच्यापेक्षा मोठे प्रश्न नाहीत का हो? बाबासाहेबांच्या राज्यघटनेनं तुम्ही प्रत्येक वेळेला शपथ घेता, प्रियांबल वाचता आणि आर्थिक समतेची घोषणा करता. जगामध्ये आर्थिक विषमता अशा बाबत एक अहवाल आहे आणि त्या अहवालामध्ये अशी बाब आहे की भारतासारख्या महाकाय देशात आर्थिक विषमता जेवढ्या झपाट्याने वाढते ती देशाला घातक आहे. ती घातक आहे. जगामध्ये अहवाल आहे. आता भारतीय राज्यघटनेचं एक कलम आहे 38 नावाचं. त्या 38च्या कलमात असं लिहिलंय की या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या नाड्या मुठभर लोकांच्या हातामध्ये एकवटता कामा नये आणि जर असं का घडलं तर ते देशासाठी घातक असेल. आता माझा तुम्हाला साधा प्रश्न आहे. 2026 साली आपण संविधानातल्या आर्थिक समतेकडे कसं पाहतो? 2026 साली भारतीय राज्यघटनेच्या 38व्या कलमाकडे आपण कसं पाहतो, ज्या कलमामध्ये आर्थिक समतेचा जयघोष आहे? मग आज माझा तुम्हाला प्रश्न आहे की 2026 मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेच्या नाड्या मुठभर लोकांच्या हातामध्ये एकवटलेल्या आहेत काय? आणि उत्तर काय? उत्तर काय होय ना? मग हा भारतीय राज्यघटनेचा सन्मान की अपमान? सन्मान की अपमान? आर्थिक समता जी आपल्या घटनेच्या उद्घोषामध्ये आहे, प्रियांबल मध्ये आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी या बाबतीमध्ये 1954च्या दरम्यान राज्यसभेत एक भाषण केलं आणि त्या भाषणात बाबासाहेब असं म्हणाले की या देशातल्या राज्य करण्याच्या प्रक्रियेत सत्तेत सगळ्यांना वाटा असला पाहिजे. आपल्याला किती येते आपण विचारूया का नाही याचं उत्तर शोधूया. त्याचं पोस्टमार्टम मी आता करत नाही, पण तुम्हीच विचारा स्वतःला, आपला वाटा किती असेल तर किती, नसेल तर किती. वामनदादाच्या गाण्याशिवाय आपल्याला वाटा नाही. वामनदादाच्या गाण्याशिवाय आपल्याला वाटा नाही. दुसरा काही वाटा बोलूच नका. तो का नाही याचा मात्र विचार करा. बाबासाहेबांनी भाषण करताना असं म्हणाले की ही लोकशाही परंपरा आणि लोकशाही प्रक्रियेमध्ये सगळ्याला समान अधिकार असला पाहिजे, हिस्सा मिळाला पाहिजे. आणि ते पुढे म्हणाले की अर्थव्यवस्थेत देखील उद्योगपतींना देखील हिस्सा असला पाहिजे, पार्लमेंटमध्ये देखील असला पाहिजे. ते नागरिक आहेत, त्यांना मताचा अधिकार आहे, ते मत देऊ शकतात, निवडणूक लढवतायत ते लढवू शकतात, पार्लमेंटचे एमपी होऊ शकतात. 77 साली जॉर्ज फर्नांडिस उद्योग मंत्री होते आणि जॉर्ज फर्नांडिस त्याला उद्योग मंत्री असताना म्हणाले की या देशाच्या अर्थव्यवस्थेची प्रत्येक फाईल या अर्थमंत्र्याच्या टेबलावरती नंतर येते. अगोदर ती भांडवलदाराच्या टेबलावरती जाते, उद्योगपतीच्या टेबलावरती जाते, नंतर ती मंत्र्याकडे येते, नंतर ती मंत्र्याकडे. आता 2026 भांडवलदार डायरेक्ट मंत्री व्हायला लागले. त्यावेळेला जॉर्ज फर्नांडिस थोडे इनडायरेक्ट होते, आता डायरेक्टच व्हायला लागले. बाबासाहेब असं म्हणाले की उद्योगपतींनी पार्लमेंटमध्ये यावं, त्यांनी सदस्य व्हावं, सहभाग घ्यावा. पण बाबासाहेब पुढे असं म्हणाले पार्लमेंट मात्र या उद्योगपतींच्या हातात जाता कामा नये. वाक्य फार लहान आहे. उद्योगपतींनी पार्लमेंटमध्ये यावं, त्यांचा सहभाग असावा, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये देशाची पार्लमेंट ही उद्योगपतीच्या हातात
करता कामा नये. माझा पुन्हा तुम्हाला प्रश्न आहे, आजची पार्लमेंट कुणाच्या हातात आहे? उत्तर तुम्ही दिली. तुम्ही समजताय मोदीच्या हातात आहे. हा नाही ना? बघा, मंडणगड जरा बऱ्यापैकी ट्रॅकवर आहे. दापोली मोदी चेहरा आहे, मोदी फेस आहे. मोदीच्या पाठीमागे विवेकानंद इंटरनॅशनल आहे. आणखीन काय बरंच आहे, तो विषय माझा नाही सध्या. ते ऑपरेट करतात. अलीकडं कोणत्या देशामध्ये कुणाचं सरकार यावं हे लोकांच्या मतावरती ठरत नाही, भांडवलदाराच्या पैशावरती ठरतं. भांडवलदाराच्या पैशावरती ठरतं. दोन पुरावे देतो तुम्हाला. 2019 मध्ये मी महाविकास आघाडीत होतो. माझा पक्ष महाविकास आघाडीत होता. निवडणुका झाल्या आणि 3-4 महिने सरकार नाही बनलं. त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या काही मोठ्या पक्षाच्या लोकांनी, त्यांची नावं घेत नाही मी, त्यांच्या पक्षाची नावं घेत नाही का, तुम्हाला फार लागू नये म्हणून तेवढं कन्सेशन देतो, त्यांची नावं घेत नाही. पण त्या लोकांच्या बैठका मुंबईमध्ये अंबानीच्या घरी झाल्या की सरकार महाराष्ट्रात कुणाचं आलं पाहिजे. आणि हे कोणी सांगितलं? टेलिव्हिजनवरती जाहीर भाषणामध्ये अजित पवारांनी सांगितलं. अजित पवारांनी स्वतः आमच्या उद्योगपतीच्या घरी किती मिटिंगा झाल्या सरकार बनवण्यासाठी. हे अजित पवारांनी जेव्हा त्यांनी बीजेपीत प्रवेश केला तेव्हा दूरदर्शनवरती त्यांच्या एका भाषणात संदर्भ आहे. म्हणजे सरकार आमच्या मताने येतात. आता याही कल्पनेतून बाहेर या. काही लोक ईव्हीएम वरती रडत बसतात, त्याही त्याच्या पलीकडे या. नेपाळमध्ये प्रचंडाचे पंतप्रधान जेव्हा बनले, प्रचंडा कम्युनिस्ट पक्षाचे, आणि ते मुंबईला आले आणि त्यांनी इंटरव्ह्यू दिली. त्या इंटरव्ह्यू मध्ये प्रचंड असे म्हणाले की भारतातल्या एका मोठ्या उद्योगपतीनं आम्हाला आर्थिक मदत केली नसती तर आमचं सरकार नेपाळमध्ये आलं नसतं. किती पुरावे द्यायचे? आता ट्रम्प महाराज जे इराणमध्ये करतायत ते काय? त्यामुळे देशातल्या लोकशाही आता आंतरराष्ट्रीय फोर्सेस ठरवायला लागले. त्यामुळे भारतीय राज्यघटना नुसती राष्ट्रीय दबावाखाली येत नाही, आंतरराष्ट्रीय दबावाचा भाग बनते. मग आर्थिक धोरणं कुठली? आंतरराष्ट्रीय दबावाचा भाग. सरकार कुणाचं? आंतरराष्ट्रीय दबावाचा भाग. त्याला बळी पडणारे इथले राजकीय पक्ष, त्याला बळी पडणारे इथले नेते, त्यांच्याशी इमानदारी राखणारे लोक हे त्या सरकारचा भाग बनतात. हा एक भाग. दुसरी बाब, आम्ही ज्या लोकशाहीला आमच्या मुक्तीचं साधन मानतो त्या लोकशाहीची अवस्था काय? लोकशाहीचा केंद्रबिंदू काय? एका माणसाला एक मत, एका मताची एक किंमत. आजकाल एका मताची एक किंमत 5-10 हजार झाली असं मला कळलं. तुमच्याकडे किती झाली मला काय माहित नाही. पाकिटं येतात की नाही मला माहित नाही. तालुका पंचायत झडपीला आली होती की नाही हे तुम्हालाच माहित. आली होती की नाही? आली होती की नाही? तुम्ही म्हणत असाल माने सर फारच पंचनामा करतोय. आमचा पंचनामा करावाच लागेल. ऑपरेशन करण्यासाठी जखमेला खोलावं लागतं. जखम जर नाही खोलली, तिला साफ नाही केली तर कसं बँडेज करायचं? जखम खोलावी लागते. पूर्वी मत लुटण्याचा वेगळा प्रकार होता. हे पैसे घ्या मतदान करा. आता काय प्रकार आहे? हे पैसे घ्या कुणाला बी मतदान करा. त्याच्यात आणखी नवीन आवृत्ती आली. हे पैसे घ्या मतदानच करू नका. आढळतं का तुम्हाला? आता हे 3 प्रकार ज्या बाबासाहेबांनी तुम्हाला मताचा अधिकार दिला त्याच्यासाठी गांधी काँग्रेस संबंधी झगडले. त्याच्यासाठी त्या पार्लमेंटमध्ये घटना समितीमध्ये आटापिटा केला. तेव्हा पार्लमेंटमध्ये लोक म्हणाले, घटना समितीत म्हणाले, महिलांना कशाला देता? काय कळतं महिलांना? लंडनमध्ये देखील महिलांना मताचा अधिकार उशिरा मिळाला.
आपल्या भारतामध्ये कशाला देता? आदिवासी जंगलात राहतात, काय करतं? शेड्यूल कास्ट सगळे अडाणी आहेत, गाव खेड्यात आहेत, कशाला देता? आणि बाबासाहेब आरून बसले म्हणाले, राज्यघटनेचा निर्माता मी, लोकशाहीची संकल्पना माझी, भारतातल्या प्रत्येक नागरिकाला मताचा अधिकार, हा लोकशाहीचा पाया. आता मला सांगा, ही बाबासाहेबांची संकल्पना आता मोडीत कशी काढतात? आणि ही संकल्पना राबवली. घटना समितीत ते कलम 5 झालं 326 नावाचं. आणि संध्याकाळी हार्डिंग एव्हेन्यू बंगल्यामध्ये बाबासाहेब मस्तपैकी प्रसन्न मनानं फिरत राहिले. फेऱ्या मारता मारता घटना समितीचा एक दुसरा सदस्य, मूलभूत अधिकार कमिटीचा अध्यक्ष, काँग्रेसचा मोठा नेता आचार्य कृपलानी भेटायला आला. आणि कृपलानी भेटायला आला, बाबासाहेबाला प्रसन्न बघून म्हणायला लागला, बाबासाहेब एवढं प्रसन्न होण्याचं कारण काय? एवढं हसतमुख होण्याचं कारण काय? आणि बाबासाहेब म्हणाले, आज मी माझ्या लोकांच्या हातामध्ये एक मोठं हत्यार दिलं, त्यांच्या मुक्तीचं एक साधन दिलं. त्या बिचाऱ्याला काही कळालं नाही. ते म्हणे, बाबासाहेब काय दिलं? ते म्हणे, मताचा अधिकार दिला. मी माझ्या लोकांना मताचा अधिकार दिला. आणि अनेक लोकांनो, बाबासाहेबांच्या आयुष्यातील पहिली मागणी त्यांनी इंग्रजांकडे केली ते मताच्या अधिकाराचीच. 1916 साली साऊथ ब्युरो कमिशनच्या समोर 1916 साली बाबासाहेब आंबेडकर नव्हते, ते भीमराव आंबेडकर होते. वय वर्ष 24 होतं. 24 वर्षाचा भीमराव सांगत होता, माझ्या लोकांना मताचा अधिकार द्या. त्यावेळेला अस्पृश्याचे नेते होते विठ्ठलरामजी शिंदे, अस्पृश्याचे नेते होते न्यायमूर्ती चंदावरकर. हे चंदावरकर आणि विठ्ठलरामजी शिंदे दोघे काँग्रेसवाले. त्यावेळेला काँग्रेसच म्हणून नाव घेतो बरं का, त्यावेळेचे काँग्रेसवाले. मग हे म्हणाले, अस्पृश्यांना प्यायला पाणी नाही, राहायला घर नाही, चालायला रस्ता नाही, खायला अन्न नाही, हेच द्या. आताही काही लोक तेच मागतात 75 वर्षानंतर, हेच द्या म्हणाले. ते इंग्रजांनी ऐकून घेतलं, पाठवून दिलं. म्हणजे ठीक आहे, बघतो आम्ही. त्याच्यानंतर बाबासाहेबांना बोलवून त्याला वाटलं, हा 24 वर्षाचा पोरगा काय सांगेल, त्याच्या पलीकडे काय फार बोलणार. आणि ते म्हणाले, बोला आंबेडकर, काय पाहिजे तुमच्या लोकांना? आणि बाबासाहेब म्हणाले, माझ्या लोकांना मताचा अधिकार पाहिजे आणि माझ्या लोकांना स्वतःचे नेते निवडण्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे. कधीची गोष्ट? 1916. ते इंग्रज झाले परेशान. ते म्हणाले, बाबासाहेब हे तुम्ही काय मागता? ते मोठे नेते आहेत अस्पृश्याचे, त्यांनी मागितलं ते तुम्ही मागा, हे काय नवीन मागता? आणि बाबासाहेबांचं उत्तर आहे, माझ्या लोकांना पिढ्या ते जे मागतात ते नाही मिळालं. पाणी नाही मिळालं, अन्न नाही मिळालं, घर नाही मिळालं, रस्ता नाही मिळाला, म्हणून माझी लोक मेली नाही, त्यांचा वंशनाश नाही झाला. उलट त्याच जातीतला भीमराव तुमच्या समोर उभा आहे. माझ्या लोकांच्याकडे जे नाही ते सोडा, पण माझ्या लोकांच्या पिढ्या जे कामाला येईल ते देण्याचं बोला. हा आंबेडकरांचा मूलभूत फरक आहे, हा फरक आहे. आणि म्हणून मताचा अधिकार जेव्हा घटनेत पास झाला आणि कृपलानी म्हणाला, काय फरक पडतो, काय फरक पडतो तुम्ही लोकांना मताचा अधिकार दिला म्हणून? तुमची लोक विकणारी आहेत, त्यांचे नेते विकणारे आहेत. खरेदी करू आम्ही, माणसं खरेदी करू, नेते खरेदी करू, मत खरेदी करू, तुमचं काय होणार नाही, तुमचं स्वप्न नाही होणार. ते कृपलानी म्हणाले, हम बापू का सपना साकार करेंगे, बापू का सपना साकार होगा, आपका नहीं होगा. आणि मग बाबासाहेब थोडेसे चिडले आणि ते म्हणाले, कृपलानी तुम्ही बोलता ते खरं आहे, सत्य आहे, माझे लोक गरीब आहेत, मजलूम आहे, लाचार आहे, बिकते हैं, उनके नेता बिकते हैं, जिसका नेता बिकता है उसका वोट बिकता है, बिकेगा. लेकिन जिस दिन मेरे लोग अपने वोट का सही इस्तेमाल करेंगे ना, उस दिन तुम्हारे इतना बड़ा भिखारी दुनिया में कोई नहीं होगा. आता ही बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना, ती संकल्पना आपण मात्र स्वीकारायची नाही. घोषणा मात्र बेंबीच्या देठापासून. घोषणा देताना जगातला एकमेव क्रांतिकारक तोच. एवढी भयानक लोक घाबरतात, एवढी जोरात घोषणा द्याल, पण ज्या दिवशी मताचा अधिकार असतो त्या दिवशी का
बाबासाहेबांनी आपल्याला समाज अडाणी होता तेव्हा त्या ग्रीक देवतेची गोष्ट सांगितली. अरे जे आंदोलनानं कमवाल ते धर्माच्या नावानं गमावू नका. जे संघर्षानं कमवाल ते जाती धर्माच्या नावानं गमवू नका. त्या लोकांनी नालायकपणा केला तसा तुम्ही करू नका. आज ऐकणारे ग्रॅज्युएट आहेत, MA आहेत, LLB आहेत, प्रोफेसर आहेत, डॉक्टर आहेत. बाबासाहेब सांगत होते तेव्हा डॉक्टर इंजिनियर नव्हते. त्या काळी ते सांगायचे पण लोक ऐकत होते कारण ते अडाणी होते. आज आपण चतुर झालो, शिकलो, आज आपण ऐकायला तयार. आपलं फार वैशिष्ट्य आहे. त्यावेळेची लोक अडाणी होती. अडाण्या लोकांनी बाबासाहेबांसारखा नेता निवडला. आपण शिकलेलो आहोत. आपण नेता कसा निवडतो? आपण नेता कसा निवडतो? अडाणी लोकांनी बाबासाहेबांचं नेतृत्व डेव्हलप केलं आणि शिकलेले लोक कोणता नेता पैदा करतात, कोणती लिडरशिप पैदा करतात. त्या लोकांमध्ये जी कपॅसिटी आहे ती आपल्यात नाही. त्या लोकांमध्ये जी गुणवत्ता होती ती आपल्यात नाही. मग हा विकास म्हणायचा की ऱ्हास म्हणायचा, ही प्रगती म्हणायची की अधोगती म्हणायची. अनादी लोकांनी आपला नेता निवडला. शाहू राजाने सांगितलं हा तुमचा नेता. त्याने तो मानला, त्याने तो निवडला. त्याला जी अक्कल होती ती आज आम्हाला नाही. आणि म्हणून आमचे नेते कसे? आता त्याच्यावर मी बोलावं का? बोलावं? बोलण्यापेक्षा कविता करतो. शोकांतिका आहे ही, शोकांतिका आहे. आणि म्हणून मताच्या अधिकाराची ती बाब, लोकशाहीची ती बाब. आता मी शेवटचा मुद्दा सांगून थांबणार आहे. शेवटचा मुद्दा कोणता? सत्य. बाबासाहेबांच्या नंतर आमची एकमेव रक्षण करता कोण आहे? कुठला नेता आहे? कुठली संघटना आहे? आमची एकमेव रक्षण करता कोण असेल तर ती भारताची राज्यघटना आहे. मान्य? मान्य? कुठलाही नेता नाही, कुठलीही संघटना नाही. त्यांच्यात ती ताकद नाही, त्यांच्यात अवकात नाही, त्यांची नियत नाही, त्यांच्याकडे दृष्टी नाही, त्यांच्याकडे अजेंडा नाही. अजूनही आमच्या खेड्यापाड्यातल्या माणसाला त्याच्यात जगण्याचं साधन म्हणून भारतीय राज्यघटना आश्वासक वाटते. त्याचा आशावाद आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच राज्यघटनेला उद्ध्वस्त करत असताना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या उद्ध्वस्त करणं म्हणजे काय? उद्ध्वस्त करणं म्हणजे घटना तशीच ठेवणं, तिला 100% नाही राबवणं. हे उगाच असं समजू नका त्यातलं कलम तोडलं पाहिजे, त्याचा अर्थ तोडला पाहिजे, शब्द बाहेर काढला पाहिजे, हे असं नाही. त्याचा काही फरक पडत नाही. घटना तशीच ठेवायची, त्यातली शब्द अक्षरं तशीच ठेवायची आणि त्याची अंमलबजावणी करायची नाही. अंमलबजावणी नाही करायची. 2 किस्से बघा फार सुंदर. आज अनेक लोक छाती ठोकपणे बोलतायत की हे हिंदू राष्ट्र आहे. बोलतायत का? खरं की खोटं? काय त्याच्यावर कारवाई आहे? कोण त्याला विरोध करतो? कोण करतो? आणि ते हिंदू राष्ट्राची मांडणी कशी करतात? तुम्हाला हिंदू मानत असा किंवा नसा, आम्ही तुम्हाला हिंदूच मानतो. जो जो या देशात राहतो तो हिंदूच. मग इथला 18 कोटी मुसलमान असो, 52% ओबीसी असो, कुणी असो, बौद्ध, जैन, शीख, पारसी कुणी असो, आम्ही त्याला हिंदूच मानतो. आता मला सांगा, भारतीय राज्यघटनेच्या सेक्युलर तत्वाचा हा सन्मान की अपमान? काय कारवाई? कारवाई होणं शक्य नाही. मी मगाशी तो मुद्दा म्हटलं की सांस्कृतिक राजकारण करणाऱ्या लोकांना सत्तेचं पाठबळ असलं की त्यांचा घोडा उधळतो. 15-20 वर्षापूर्वी त्याला राजकारणाचा पाठिंबा नव्हता, शाखा नव्हती. बरं, आता शाखा वाटेल तिथं भरते, वाटेल तिथं भरते, पार्लमेंटमध्ये भरते, सत्कार होता. कोणत्या राज्यघटनेच्या विश्वामध्ये भारत प्रवास करतोय? आणि हा प्रवास भारतीय राज्यघटना जशीच्या तशी ठेवून
त्या राज्यघटनेचे संस्कृती मिटवण्याचे प्रयत्न, ते संस्कृती नष्ट करण्याचे प्रयत्न, आणि मग आपला निवडणुकीतला विषय होतो की राज्यघटना वाचवण्यासाठी याला मतदान करा. हे तुमच्याकडे आलं होतं ना. आता मला सांगा, आपण तपासायचं, आपण टीका नाही करायची, तपासायचं खरंच ते लोक राज्यघटना वाचवण्याच्या क्षमतेचे आहेत काय? सरळ विचारायचं. राज्यघटना वाचवणं म्हणजे पुस्तक वाचवणं आहे का हो? ते एवढं एवढं छोटं पुस्तक आहे. ते पुस्तक जसंच्या तसंच राहिलं पाहिजे, लायब्ररीत सुरक्षित राहिलं पाहिजे. हे राज्यघटना वाचवण्याचं काम आहे का? त्यावेळेला जे काही सुपारीबाज लोक भाषण करायला यायचे की राज्यघटना वाचवणाऱ्या लोकांसाठीच मतदान करा, आता जनगणनेच्या वेळेला ते सांगायला येतात का तुम्हाला, तुम्ही ही नोंदणी करा? आता ते लोक उपवर्गीकरणाला विरोध करायला येतात का? मग या लोकांना समजायचं नाही का? नीटपणे ओळखायचं नाही का? आणि म्हणून जर राज्यघटनेच्या संरक्षणाची जबाबदारी ज्याला घ्यायची आहे, ज्या वर्गाला घ्यायची आहे, ज्या समुदायाला घ्यायची आहे, मी ती फक्त बौद्धांची जबाबदारी म्हणत नाही, ती मायनॉरिटीने घ्यावी, ती ओबीसीने घ्यावी, त्या तळागाळातल्या कुठल्याही माणसाने घ्यावी. ज्याला वाटतं ही जबाबदारी घेतली पाहिजे त्यानं स्वतःच्या पायावरती उभे राहणारे आमदार आणि खासदार संसद आणि विधानसभेमध्ये स्वतःच्या ताकदीवरती पाठवले पाहिजे. हे जर नाही पाठवले तर संसदेमध्ये संविधानाचं रक्षण करण्यासाठी आउटसोर्सिंग करता नाही येत. आउटसोर्सिंग करून घटनेचं रक्षण करता येत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला तुमचे नेते बनवावे लागतात, तुमची माणसं निर्माण करावी लागतात, तेव्हा ते विधानसभा आणि संसदेमध्ये ते कामकाज रोखून धरतील. ही लढाई दापोलीच्या मंडलगडच्या गल्लीमधली नाही, ही दिल्लीमधली आहे, दिल्लीतल्या संसदेमधली आहे. आणि त्या संसदेमध्ये जर तुम्हाला कोणाला लढायचं असेल तर तुमची माणसं असायला हवी, तुमचे लोकप्रतिनिधी असायला हवे. आणि तुमचे जर लोकप्रतिनिधी नाही तर लढाई लढणार कोण? कोण लढाई लढणार? मग लढाई कशी लढतात? बीजेपीत गेला तरी त्याला मंत्री व्हायला आमचा बिनविरोध, तुम्ही खासदार होताय आमचा बिनविरोध. माझा लोकसभेमध्ये बीडमध्ये खासदार होता निवडणुकीला, तो निवडून आला. सोनवणे नावाचा बजरंग सोनवणे निवडून आला. सगळ्या दलितांनी मुस्लिमांनी सगळ्यांनी मतं दिली. का तर संविधान वाचवायचं आहे. संविधान वाचवण्यासाठी होलसेलला मतं टाकली. तो पट्ट्या पार्लमेंटमध्ये गेला आणि पार्लमेंटमध्ये शपथ घ्यायला लागला. त्यानं शपथ कशी घेतली माहिती आहे का? मराठा आरक्षणाचे प्रवर्तक, ते जालन्याचं, ते काय त्याचं नाव, ते जालनावाला, हा मराठा आरक्षणाचे प्रवर्तक जरांगे पाटील यांना वंदन करून शपथ घेतो की द्या मत. परवा सोलापूरची एक बाई गेली. अपघातानं अनेक माणसं जातात, अपघातानं अनेक माणसं जातात, आणि अपघातानं आमच्यासारखी माणसं कधीच जात नाही. मी हेही सांगतो, आमच्या बाबतीत अपघात घडणार नाही, कारण आमच्या बाबतीतले अपघात लोकांना परवडणारे नाही. ते म्हणतील यांचा घात अपघात न झालेला बरा, दुसऱ्यांचे अपघात तरीच चालते. ती सोलापूरची बाई ती गेली, ती घ्यायला गेली शपथ. ते पाहिलं तुम्ही सोशल मीडियावर, लहान माणसावर टीका करू नये म्हणून सोडून देतो, तर ते तुमच्या समोर आलं. आता मला सांगा, अशी माणसं तुम्ही निवडून द्यायची, त्याच्यासाठी तुम्ही मतदान करायचं, याच्यासाठी बाबासाहेबांनी तुम्हाला मताचा अधिकार दिला का? त्यामुळं बाबासाहेबांची गद्दारी कोण करते आणि प्रामाणिक कोण आहे, त्यानं प्रत्येकानं स्वतःला प्रश्न विचारायचा. जयंत्या येतील आणि जातील, कदाचित आणखीन मोठ्या होतील, दोन धडाक्यात होतील, आणि तुम्ही जयंत्या करता म्हणून बाबासाहेब मोठे होतात असंही समजू नका. ते डोक्यातून काढा. उलट माझं म्हणणं आहे, तुम्ही जयंत्या करत करत स्वतः मोठे होता. तुम्ही जयंतीच्या आधारानं मोठे होता, बाबासाहेब मोठे होत नाही.
बाबासाहेबांच्या मर्यादा संपल्या. ते विश्व मॉडेल आहे. रुमानियामधला जिप्सी सुद्धा बाबासाहेबांना म्हणते माझा नेता. त्यामुळं तुम्ही विशिष्ट समुदायानं विशिष्ट लोकांनी उगाच आपले पाठ थापटून घेण्याचा काय आता मर्दपणा करू नका. एकेकाळी केला, एकेकाळी लोकांनी सगळं आयुष्य दिलं, त्या लोकांचं निसंदेह क्रेडिट आहे. पण वर्तमान पिढीचं काय क्रेडिट आहे? वर्तमान पिढीचं काय? त्यामुळे उगाच आपली पाठ थापटून घेऊ नका. त्याच्यापेक्षा एक आत्मपरीक्षण करा, स्वतःला विचारा की जे जे बाबासाहेबांचे कमांडमेंट आहेत ते मी किती पाळतो, किती पालन करतो. नाही पालन करत तर मी बाबासाहेबांचा अनुयायी होण्याच्या पात्रतेचा आहे काय, हा देखील प्रश्न विचारा. आखिर एंड में किसी ने कहा है कि हजारों साल नरगिस अपनी बेनूरी पे रोती है. आता हे आहे उर्दू. आपल्या लोकांना उर्दू कळत नाही लवकर, आणि उर्दू म्हणतात मुसलमानाची भाषा. उर्दू मुसलमानांची भाषा नाही. मुसलमानांची भाषा उर्दू नाही. कोकणातल्या मुसलमानाला येतं का उर्दू? येतं का उर्दू? नाहीची आहे, त्यांची नाही भाषा. उर्दू ही साहित्याच्या माध्यमातून एक विकसित झालेली भाषा आहे. आपण सांगतो ती मुसलमानांची नाही. हजारों साल नरगिस अपनी बेनूरी पे रोती है. मतलब अनेक वर्षानंतर एक सुंदरी आपल्या त्या सौंदर्याच्या संकल्पनेनं दुखी होते. का तर त्या सौंदर्यावरती प्रेम करणारा कोणीही नसतो म्हणून. मग बाबासाहेबांच्या बाबतीत असं म्हटलेलं आहे कि हजारों साल नरगिस अपनी बेनूरी पे रोती है, बड़ी मुश्किल से होता है चमन में दीदावर पैदा. आणि आंबेडकर हा या देशाचा दीदावर आहे. या देशाचा दीदावर आहे. त्या सुंदरीवरती अपरंपार प्रेम करणारा आंबेडकर हा तिचा एक प्रियकर आहे. त्या आंबेडकरांचं मॉडेल अनेक व्याप्तीनं मोठं कसं होईल, यशस्वी कसं होईल, राबवता कसा येईल, आणि त्यामुळे मी स्वतः प्रामाणिक राहून किती योगदान देईन. मग कर्मचारी म्हणून, युवक म्हणून, बुजुर्ग म्हणून या सगळ्यांनी आजच्या जयंतीच्या दिनी विचार करावा, एवढं अपील करून मी आपली रजा घेतो. जय भीम, जय भारत.